माजोरड्यांचा माज उतरवणार, कल्याणमधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीवरून फडणवीसांची विधानसभेत ग्वाही, आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवल्याचा शुक्लाचा आरोप। महाराष्ट्रद्वेषींची नवी पिल्लावळ वेळीच ठेचली पाहिजे, कल्याणमधल्या घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, आरोपींवर कडक कारवाई करा नाहीतर मनसैनिकांनी थैमान घातलं तर बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची अज्ञातांकडून रेकी, 2 व्यक्ती सीसीटीव्हीत कैद, सामना कार्यालय आणि दिल्लीच्या निवासस्थानाचीही रेकी केल्याचा संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करावी, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आदित्य ठाकरेंची मागणी, आधीचे मुख्यमंत्री घटना बाह्य म्हणून भेटलो नाही, आता भेटी मोजू नका, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत। रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट, फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर रोहित पवारांकडूनही काकांचं अभिनंदन। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई, आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी, मुख्यमंत्र्यांची घोषणा। महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंची जवळीक असल्याचा आव्हाडांचा आरोप, तर कोणत्याही संबंधांची पर्वा न करता कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींना न्यायालयीन कोठडीत मारहाण नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, सूर्यवंशींच्या वारसदारांना 10 लाखांची मदत, न्यायालयीन चौकशीची ही घोषणा। अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची प्रक्रिया होण्याची शक्यता, नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, सूत्रांची माहिती, 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज। पीक विमा योजनेचा तत्कालीन कृषी मंत्र्यांनी गैरफायदा घेतला, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप, 32,500 एकर जमिनीवर परळीतल्या लोकांनी पीक विमा भरल्याचा दावा। प्रियंका गांधींना भाजप खासदार अपराजित सारंगींकडून भेट मिळालेल्या बॅगेची चर्चा, बॅगेवर 1984 मधल्या शीख विरोधी दंगलींचा रक्ताळलेला फोटो। भोपाळच्या जंगलात कुबेराचा खजिना, मेंदोरी जंगलातील अज्ञात कारमधून तब्बल 52 किलो सोन्यासह 9 कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची कारवाई। पार्लेचं बिस्किट जानेवारीपासून 5% महागणार, पार्लेजीच्या बिस्किटाचं वजनही कमी होणार, पाम तेलाचे आयात शुल्क वाढल्यामुळे कंपनीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।